नमस्कार, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्रॉम दी हार्ट जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस. तर आज सुट्टी आहे, वीकेंड आहे, त्यामुळे आज संचिता मॅडम काहीतरी वेगळा मेनू आपल्यासाठी बनवत आहे. आपण आलेलो आहे थेट संचिताच्या किचनमध्ये आणि बघूया आज संचिता काय करते, आपल्यासाठी काय बनवते. सो गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तर आज तुम्ही काय बनवताय सांगाल जरा प्रेक्षकांना? आज मी इडली सांबर बनवते. क्या बात, क्या बात, वा 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 वा. तर आता ही इडली सांबर बनवायची जर असेल तर काय काय आधी साहित्य तुम्हाला लागतं, काय काय घ्यावं लागतं सांगाल जरा? आता इडली बनवण्यासाठी मी कालच मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं. ओके ओके. आणि मिश्रण म्हणजे कसलं मिश्रण? आता इडली बनवण्यासाठी आपल्याला जे मिश्रण तयार करायचं असतं आधी, तर त्यासाठी मी 3 जे पेले आहेत ते काय म्हणतात ते इडली रवा घेतलेला आहे. ओके. आता पुढे त्यानंतर 3 कप मी काय म्हणतात 3 पेले तांदूळ किंवा मग इडली रवा. आता तुमच्याकडे जर इडली रवा नसेलच, अवेलेबल नसेल, तर तुम्ही काय करू शकता की जो आपले तांदूळ आहे घरातले ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी 1 पेला आपण जे पोहे असतात आपले ते पोहे घेतलेले. आणि त्यानंतर आपले जे मेथी दाणे असतात ते थोडेसे म्हणजे 4-5 मेथी दाणे मी पोह्यांमध्येच भिजत टाकले होते, कारण मेथी दाण्यामुळे इडली एकदम अशी हलकी होते. ओके. छान होते आणि खायला पण वेगळी टेस्ट येते. ओके. म्हणजे हे सगळं मिश्रण आधी बनवून ठेवलंय. आणि परत अजून एक सांगायचं राहिलं की 1 पेला जो आहे ती उडदाची डाळ घेतलेली. ओके ओके. उडदाची डाळ. आणि हे सगळं उडदाची डाळ, इडली रवा, मेथी दाणे, पोहे हे मी 4 तास भिजत ठेवल्यानंतर मग मी पूर्ण त्यामधलं पाणी काढून टाकलंय. आणि पाणी काढून टाकल्यानंतर मग मी मिक्सरला उडदाची डाळ, मेथी दाणे आणि पोहे हे व्यवस्थित काय केलेलं आहे की वाटून घेतलेलं आहे. आता संचिता मॅडमने गॅस पेटवलेला आहे. सो हे सगळं मिश्रण तुम्ही मी मिश्रण कसं तयार केलं ते मी तुम्हाला सांगितलं की मी 4 तास आधी सगळं भिजत ठेवलेलं होतं. उडदाची डाळ, मेथी दाणे, त्यानंतर पोहे, त्यानंतर इडली रवा. आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे मी 4 तास भिजवून झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घेतलं. बारीक करून घेतल्यानंतर ते मग आंबवण्यासाठी मी रात्री हे जे काय केलंय की ते बारीक करून ते मिश्रण आंबवण्यासाठी रात्री ठेवलेलं आहे. ओके. रात्रभर ते राहू द्यायचे. जर मिश्रण तुम्ही व्यवस्थित आंबवलं तरच तुमची इडली छान होते. क्या बात, क्या बात. नाहीतर मग इडली छान होत नाही. त्यासाठी इडलीचं मिश्रण तुम्ही आधी व्यवस्थित आंबवलं गेलं पाहिजे. ही एक महत्वाची टीप. आणि मेथी दाणे पण आवर्जून घाला, कारण मेथी दाण्यांमुळे बघा मी एक इडली केलेली इथे दाखवते तुम्हाला, एकदम अशी हलकी फुलकी होते आणि तिला अशी जाळी पडते. वा वा वा. ओके. म्हणजे सच्छिद्र इडली होते. सच्छिद्र म्हणजे तिला अशी जाळी पडते आणि मस्त हलकी होते, ती खायला छान लागते. क्या बात, क्या बात. अशा प्रकारे मेथी दाण्यांचा उपयोग करायचा आहे. आणि काय करायचं की इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय, एक मला वाटतं, आणि अर्धा लिंबू कापून टाकायचंय त्यामध्ये. ओके. त्या पाण्यामध्ये लिंबू पण टाकलं. लिंबू पण टाकलाय. त्यानंतर गॅस लावून घ्यायचा आणि आपलं जे इडली पात्र आहे त्याला मस्त असं तेलाने काय करायचं की मॅरिनेट करून, म्हणजे आधी त्याला ग्रीस करून घ्यायचे, तेल लावून घ्यायचं. याचं महत्वाचं म्हणजे मी तेल का लावून घेते, कारण त्याला जर तेल लावलं नाही तर तुमची इडली जी आहे ती निघणार नाही, म्हणजे चिटकून बसेल त्याला. मग आता तेल लावल्यामुळे इडली चिटकत नाही आणि पटकन निघते. याचं ते कारण आहे. माझ्या इडली पात्राला मस्त व्यवस्थित मी आधी ग्रीस करून घेते, म्हणजे तेल लावून घेते. आता माझ्याकडे बघा मी जे इडली पात्र घेतलंय त्यासाठी एक मिनी इडली पात्र आहे. त्यामध्ये तुम्ही एकदम स्मॉल छोटे इडल्या तयार करू शकता आणि मोठ्या पण तयार करू शकता. तुम्हाला घ्यायचं असेल तर असे इडली पात्र नक्की घ्या तुम्ही. म्हणजे रेडी इडली भेटते आपण. म्हणजे तुम्हाला मिनी इडली जर पाहिजे असेल तर ती पण तुम्ही. आणि मग जे इडलीचं जे मिश्रण आहे ते हळूहळू व्यवस्थित असं टाकून घ्यायचंय. छोटी इडली बनवणार आहे आपण आधी. म्हणजे लहान मुलांना खूप आवडते ना मिनी इडली.
ते म्हणतात आम्हाला इडली खायची आहे, मिनी इडली. मग त्यासाठी तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा जर घरीच मिनी इडली बनवली तर खूपच छान. क्या बात, वा. इडली पात्रामध्ये असं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. तेल लावायला विसरायचं नाही. ओके, ह्या 14 इडल्या ह्या. ह्या 4 त्या 4. ओके, मोठ्या पण घेतले का? मोठ्या पण घेतलेल्या. एका वेळेस तुम्ही एवढी 3 पात्रे इडली पात्रामध्ये बसतात. व्यवस्थित प्रकारे असं ठेवून घ्यायचंय. ओके, दोन्ही ठेवले. दोन्ही ठेवले किंवा मग एक काम करू शकता तुम्ही, हे जर बसत नसेल तर तुम्ही ते नंतर पण ठेवू शकता किंवा ते असं अर्ध ठेवू शकता. बसलाय प्रॉपर. हा, बसलाय. अशा प्रकारे. आणि गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅस हा मीडियम एकदम. आणि 20 मिनिटं तुम्ही वाफवून घ्यायचे आहे. 20 मिनिटे कम्प्लीट 20 मिनिट. ओके, मीडियम गॅसवर. मीडियम गॅसवर हा 20 मिनिटे चालू ठेवायचा. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रेडी होईल डायरेक्ट. रेडी. बरं, आपण आता रेडी झालं का समज बघूया. सो मस्त वाटलं, छान वाटलं. आज संडे होता, काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा. यस, आणि रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो. मग कधीतरी असं वेगळं काहीतरी खाल्लं तर बरं वाटतं जरा. सो संचिताने आज इडलीचा मेनू बनवला आहे. आता 15 मिनिटात आपली इडली रेडी होईल. 20 मिनिटं. ओके, सो मग बाकीच्यांना बोलू खायला. सर्वांना आमंत्रण आहे संचिताकडून इडली खायला. पण तयार केलेला आहे. आणि आज संक्रांती भोगी असल्यामुळे आम्ही आज साधी खिचडी, मुगाची डाळ घालून खिचडी. आज हाच मेनू ठेवलाय जेवणाचा. परत काय बनवायचं ना, त्यापेक्षा म्हटलं मग आज इडली सांबार आणि मुगाची खिचडी. वा वा वा. आता 10 ते 15 मिनिटात आपली इडली तयार. मग तुम्हाला